श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपला आषाढ महिना सुरू झालेला आहे. याला आपण आखाडाचा महिना असे पण म्हणतो. आता हा आखाडाचा महिना खूप जास्त महत्त्वाचा असतो. ह्या आखाडाच्या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची पण सेवा करतो, माता लक्ष्मीची सेवा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आखाडाच्या महिन्यामध्ये जे काही आपली कुलदेवी असती, ग्रामदैवत असतं, साती असतात, म्हसोबा असतो, तर यांना आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा असतो. आता हा नैवेद्य महिनाभरामध्ये किती वेळेस दाखवायचा असतो आणि ह्या नैवेद्यामध्ये काय काय बनवायचं असतं, आता याची माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि त्याच्यानंतर काय महत्त्वाची गोष्ट, की जो काही आपल्या कुलदेवीचा मानपान आहे, तर तो आपल्याला मानपान कसा करायचा आहे. आणि हा जो काही आषाढ महिना असतो, तर याच्यामध्ये गुप्त नवरात्र असतं. आता हे गुप्त नवरात्र आपण कोणीही साजरं करत नाही, पण तरीसुद्धा ज्यांना वेळ आहे तर त्यांनी कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेवटी कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तीच आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते, तर त्याच्यामुळे आपल्याला तिची सेवा ही आवर्जून करायची आहे. आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी खाली जी काही व्हिडिओची लिंक दिलेली आहे, कृपया त्याच्यावर क्लिक करायची आहे आणि व्हिडिओ सविस्तरही बघायची आहे. श्री स्वामी समर्थ.